ही एक मुलीची आणि आईची स्टोरी आहे, तर तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा। तर ही एक स्टोरी आहे मुलीची। तर मुलीच्या सासूला मुलीच्या आईला फोन येतो। मुलीच्या सासू फोन करते मुलीच्या आईला की तुमची मुलगी स्वयंपाकामध्ये खूप सुगरण आहे, खूप छान वागती, एक मुलीप्रमाणे वागती, खूप छान स्वभाव आहे तिची, कंप्लेंट थोडीशी सुद्धा मी तुमच्याजवळ काही करू शकत नाही, ती एक प्रकारे माझी मुलगीच आहे। तर असं कौतुक ऐकून आईला खूप छान आनंद झाला। पण एक दिवशी आली मुलगी माहेरी येऊन प्रत्येक मुलीला असं वाटतं की आराम करायचा आता। पण कसं असतं माहिती आहे का, जर आईला आराम करायचा असला तर घरात कोण करेल, तो पण एक विचार असतो। पण म्हणून आईला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर मुलगी आलेली आहे, तर आपण तिला कशाला काम सांगायचं, आराम करू द्यायचा। पण वेळ अशी आलेली होती की आईला खरंच आरामाची गरज होती, कारण आईची तब्येत बरी नव्हती। तर रागाने वडील म्हणाले बायकोला की तू झोप, मुलगी आलेली आहे, ती स्वयंपाक करून घेईल आजच्या दिवस। तर मुलगी संतापाने लाल झाली आणि नंतर म्हणाली, "ए आई, मला फार कंटाळा येत आहे, मी स्वयंपाक वगैरे काही करणार नाही आहे." तर आई तशीच उठली आणि परत स्वयंपाकाला लागली। आईला असं वाटलं की नको मुलीला त्रास व्हायला, पण मुलगीला फोनवर बोलताना, हसत बोलताना आणि मोकळं राहताना बघितलं आणि आईच्या मनात एक डाऊट आला, जर माझी एवढी तब्येत बरोबर नाही आहे तर मुलगी थोडाफारसुद्धा हातभार लावू लागत नाही आहे, का बरं? मला नाही अपेक्षा आहे की मुलीच्या हातचं मी आयतं खाऊ म्हणून सण, कारण जेव्हा ती लहान होती म्हणून मी तिला शिक्षणाला वेळ दिला, घरात काही करू नाही दिलं, सर्व स्वयंपाक मी करत होती, घरातले कामं मी करत होती, आणि आज माझ्यावर वेळ आली तर तिचे नाके डोळे पिळल्या जात आहे। रागाने ती लाल होत आहे आणि नवऱ्याशी ती हसत खेळत बोलत आहे, सासूशी हसत खेळत बोलत आहे, आणि माझी तब्येत बरी नसून देखील माझ्याकडे लक्ष देत नाही, आणि आजच्या दिवससुद्धा स्वयंपाक करायला सांगितला तर आजच्या दिवस स्वयंपाक नाही केला, तर मी एवढा काय गुन्हा केला? तर मी फक्त तिला शिकवण्याचा गुन्हा केला ना, की शिकवून की नको बाबा तिचं शिक्षणाचं नुकसान होईल म्हणून मी तिला घरातल्या कामात न लावता शिक्षणामध्ये लावलं, आणि आज ती शिक्षणाचा उपयोग आणि घरातल्या कामाचा उपयोग सासूला देत आहे आणि आनंदाने तिचा संसार करत आहे। का एका आईची अपेक्षा नसती का मुलीच्या हातचं आयतं खायचं? तर हे मुलीला पण कळालं पाहिजे। तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा।